नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अनघा लिखिते यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी भिंतीच्या पलीकडे आणि आज भाग 5. राघव लगेच धावत गेला. त्याला दाट अंधारात रश्मीची पाठमोरी आकृती पुढे पुढे जाताना दिसली. तो तिच्या मागे धावत जातो. त्याच्या मागे पार्थ, अनिकेत, नची, चैतन्य आणि श्वेता धावायला लागले. राघवनं पुढे जाऊन रश्मीचा हात पकडला, पण ती शून्यात त्याच्याकडे बघायला लागली. त्यांनी तिच्या गालावर थापट्या मारल्या. त्याला वाटलं म्हणजे तरी ती शुद्धीत येईल. तोपर्यंत सगळे तिच्या जवळ आले. चैतन्यानं पाणी आणलं होतं, ते तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं. तितक्यात दुरून डरकाळीचा आवाज आला. रश्मी, मागे चल, जंगली प्राण्यांचा वावर असतो इथे रात्री. तू इथे आलीस का? रश्मी काहीही प्रतिसाद देत नाही. सगळे घाबरले. राघव, अरे हिला अचानक असं का होतंय? त्या दिवशी रात्रीसुद्धा. राघव, मला वाटतं आपण वेळ न घालवता हिला उचलून घेऊन जाव. हो रे, गेटसुद्धा उघडं सोडून आलो आहे. पण अरे, वाघ आत शिरला ना, तो गोठ्यात गायी आहेत, वासरू आहे. बघ चैतन्य, तू आधी जा, दार लाव, आम्ही आणतो हिला. चैतन्यानं श्वेताचा हात पकडला. तिला खेचून नेत म्हणाला, श्वेता चल लवकर. अनिकेतही म्हणाला, श्वेता वेळ घालवू नकोस, पळ. पुन्हा डरकाळी ऐकू आली. आता आवाज जरा जवळ वाटत होता. श्वेता घाबरली. चैतन्याच्या बरोबर पळायला लागली. ते सगळेजण 1 किलोमीटर तरी लांब आलेले होते. राघवनं रश्मीला उचललं आणि भराभरा पावलं टाकायला लागला. नचित जीवाच्या आकांतानं धावत सुटला. तो चैतन्य आणि श्वेताच्या आधी घरी पोहोचला. नंतर चैतन्य आणि श्वेतासुद्धा पोचले. आता हे तिघे मागे राहिलेले होते. राघव, तू सोड आता, मी घेतो तिला, असं म्हणत पार्थने तिला उचलून घेतलं आणि तोही धावायला लागला. अनिकेतच्या बसची गोष्ट नव्हती, पण तो मित्रांसाठी सोबत होता. माकडांच्या टोळ्या घाबरून इकडून तिकडे उड्या मारायला लागल्या. त्यांचा गोंगाट सुरू झाला. राघव म्हणाला, अनिकेत तू पळ आणि आत जा. पार्थ, तू पण रश्मीला उतरव खाली आणि पळ. हे ऐकल्यावर अनिकेतनी धूम ठोकली. नाव 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 राघव, हे काम कर, तू तिचे खांदे पकड, मी पाय पकडतो. आपल्याला अशा पद्धतीने तिला लवकर घेऊन जाता येईल. दोघेजण तिला कसरत करत नेत होते. पार्थ समोर, मागे राघव. आता अगदी 5 मिनिटांचं अंतर होतं. वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज रात्रीची शांतता चिरत होता. आता माकडांचा गोंगाट बंद झाला. थंडीचा महिना असून दोघेही घामाघूम झाले होते. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. रश्मी तर भानावर सुद्धा नव्हती. आता बाकीचे जीव मुठीत घेऊन त्यांची वाट बघत होते. तेवढ्यात पार्थला झाडात सळसळ जाणवली. त्यांनी रश्मीला उभं केलं आणि पार्थने तिला सांभाळत वाड्याच्या दारात पाय टाकला. राघवनी मागे वळून बघितलं. नची आणि चैतन्यानी तिला कसंबसं आत नेलं. बाहेर अंगणात अनिकेत आणि पार्थ होते. अरे पार्थ, हा राघव का येत नाही आत? थांब जरा, मी बघतो, असं म्हणत पार्थ बाहेर आला. राघवचा पाय मुरगळला होता, त्यामुळे तो कसाबसा उठायचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात वाघाची डरकाळी ऐकून राघव हादरला. 60-70 फुटांवर वाघ आळोखे पिळोखे देताना पार्थनी पाहिलं. पार्थ जीवाची पर्वा न करता राघवच्या जवळ गेला. त्याला उचलून धरलं आणि आत घेऊन आला. आत त्याला उभं केलं, गेट लावून घेतलं आणि खांद्याच्या एकीकडे अनिकेत आणि दुसरीकडे पार्थ असं मिळून दोघांनी राघवला आत आणलं. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. चैतन्यानी पंखा सुरू केला. सगळ्यांना पाणी दिलं. आत सगळे झोपले होते. फक्त शेखर दादा तेवढा जागा होता. रश्मीच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. श्वेता म्हणाली, रश्मी, रश्मी, अगं बघ ना, सगळे किती टेन्शनमध्ये आहेत, उठ की ग आता, असं म्हणत ती तिला गदगद हलवत होती. थोड्या वेळानं रश्मी शुद्धीवर आली. अरे, सगळे असे का बघताय माझ्याकडे? आपण शेकोटीच्या भोवती बसलो होतो ना? अगं हो, मग तू उठून बाहेर का गेलीस? आर यू क्रेझी? बाहेर बघ किती अंधार आहे. मला अंधाराची भीती वाटते, तुला माहिती नाही? रश्मीने तिलाच उलट विचारलं. राघवने इशाऱ्याने सांगितलं की आता कुणीही काहीही त्या विषयावर बोलू नका. चला चला, झोपूयात आता, उद्या सकाळी लवकर उठून निघायचं आहे, 2 वाजून गेलेत. श्वेता आणि रश्मी आत गेल्यावर चैतन्य बाहेरनं कडी लावून टाकतो.
नंतर ते सगळे आपापल्या रूममध्ये जातात. चैतन्य राघवसाठी मूग आणतो त्याच्या पायाला लावायला. पार्थ, आय एम व्हेरी सॉरी यार. व्हाय सॉरी व्हाय? नाही, रश्मीनं सांगितलं की तू आला आहेस, आमच्याबरोबर येणार आहेस, तेव्हा मला तुझा खूप राग आला होता. मी तिला म्हणालो सुद्धा की त्याला आपल्याबरोबर कशाला घेते आहेस. तुला चुकीचं समजल्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. चैतन्य आणि अनिकेतसुद्धा म्हणाले, वी ऑल्सो व्हेरी सॉरी. इट्स ओके. पार्थ हसत म्हणाला. हां, पण माझ्या मनात तुझ्याबद्दल वाईट नाही आलं बरं का, नचिकेत म्हणाला. राघवच्या पायाला त्यांनी मूग लावलं. चैतन्याने लाईट ऑफ केला आणि सगळे निद्रादेवीचे अधीन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले, नाश्ता करून 8 वाजता तयार झाले. आज मी येणार आहे हां. अरे वा, तुझी तब्येत कालच बरी झाली नाही का, दादानी चांगली ट्रीटमेंट दिली तुला. चैतन्याने तिला कुत्सित टोमणा मारला. आपण आज जेवणाचा सगळा खर्च श्वेता करेल, ओके. पार्थ वातावरण कलुषित व्हायला नको म्हणून सहज म्हणाला. हो पार्थ, नक्कीच. पण काय रे चैतन्य, आज आम्हाला कुठे नेणार आहेस? अगं श्वेता, तो जिथे नेणार होता तिथे तुला जायचं नव्हतं, तुला इथे राहायचं आहे ना. रश्मी हे नाराजीने म्हणाली. हे बघ, आम्ही अजून चांगले मित्र आहोत, जसे आपण पार्थ, नचिकेत, नची, राघव तसे. बरोबर आहे का नाही रे चैतन्य? हां, आता आज आपण लवकर निघायचं ठरवलं होतं, पण काल आपल्या रश्मी मॅडमनी थोडी गडबड केली, त्यामुळे आपल्याला उशीर होतोय. पण आपण श्री रामेश्वर मंदिर इथे जाऊया. आईने मस्त जेवण तयार केलं आहे, डबे तयार ठेवलेत. आपण वनभोजनाचा आनंद घेऊया. वनभोजन हे काय असतं? नचिकेत हसत म्हणाला, लंच इन फॉरेस्ट. रिअली वाव, इट्स व्हेरी युनिक अँड ऑसम टू. मी माझ्या मॉम डॅडला लाईव्ह दाखवणार. अरे हो, पण तिथे रेंज असेल तर? नो प्रॉब्लेम, मी व्हिडिओ घेईन, नंतर सेंड करेन. सगळे मजा मस्ती करत निघतात. चैतन्य माहिती सांगायला लागलो. राघव आणि पार्थ माहिती ऐकत असतात. बरं, लक्षात घ्या, उद्या सकाळी आपण त्या हॉन्टेड बंगल्यात जाणार आहोत, जे मी तुम्हाला नचीच्या बड्डेच्या वेळेला सांगितलं होतं. तर तुम्ही म्हणजे रश्मी आणि श्वेता म्हणजे स्पेशली मुलींनी मेहरबानी करून घरी काही सांगू नका, नाही तर आपली ट्रीप कॅन्सल म्हणून समजा. चैतन्यानं धमकीवाजा इशारा दिला. अरे हो यार रश्मी, कारण तू 2 रात्री गोंधळ घालतेस यार. एक वेळ श्वेता काही नाही सांगणार, पण तू न सांगता करूनच दाखवते राव. नाही असं करणार, मी लवकर झोपेन. राघवनं हसत हसत तिला छेडलं. अगं पण तू नंतर पराक्रम दाखवतेस आल्यापासनं. यावर सगळे हसले. पार्थ चैतन्याला विचारतो की काय आहे हॉन्टेड बंगला. चैतन्य त्याला थोडक्यात समजावून सांगतो. इकडे राघव व्हिडिओ शूट करत बोलत होता. फ्रेंड्स, मी राघव राजवाडे आज तुम्हाला घेऊन जातोय नगर वांबोरी रोडवरच्या नगर शहराच्या उत्तरेला एक टुमदार गाव आहे, डोंगरगण. आणि इथे डोंगर दऱ्यांमध्ये श्री रामेश्वर मंदिर आहे. श्री रामेश्वर मंदिराच्या मागे चक्रधर स्वामींचं मंदिर आहे. डोंगरगणच्या या ऐतिहासिक स्थळी महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींचंही वास्तव्य होतं. त्यांच्या तपश्चर्येनं या पावनभूमीला अजून महत्त्व प्राप्त झालं आहे. महानुभाव पंथाचे भाविक देशभरातनं या ठिकाणी दर्शनाला येतात. गर्भगिरी ही सह्याद्रीची शाखा आहे. तिथलं निसर्ग सौंदर्य बघून ब्रिटिशसुद्धा भुलले होते. आकाशाला स्पर्ध करू पाहणारे उंच उंच डोंगर, वृक्ष आणि पाताळाचा वेध घेणाऱ्या खोल दऱ्या, या अशा निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या भूमीला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. हॅपी व्हॅली म्हणून इंग्रजांनी डोंगरगणला नावाजलं होतं. नगरच्या गॅझेटियरमध्ये या ठिकाणाचा उल्लेख आहे. श्री रामेश्वर मंदिराची माहितीसुद्धा बऱ्याच जणांना नसेल कदाचित, म्हणून सांगतो. राम, लक्ष्मण आणि सीतामाता 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात इथल्या शरभंग ऋषींच्या आश्रमात भेटीला आले होते. श्री शरभंग ऋषींच्या इच्छेनुसार ते इथे थांबले. त्यावेळी श्री रामचंद्रांनी सीतामाईंसाठी स्नानगृह केलं होतं. बाण मारून गंगा नदीतनं पाणीही काढलं होतं. त्या स्थानाला सीतेची न्हाणी ह्या नावानं जास्त ओळखलं जायला लागलं. तसंच श्री रामचंद्रांनी इथे एक शिवलिंग स्थापन केलं, कारण शंकराच्या नित्यपूजेत खंड पडू नये. आणि त्यावर शंकर भगवानांनी प्रसन्न होऊन श्रीरामांना वर दिला की इथे माझ्या अगोदर तुझं नाव घेतलं जाईल. आणि त्यामुळे इथे असलेल्या शिवलिंगाला राम अधिक ईश्वर असं रामेश्वर हे नाव पडलं. आणि हेच स्थान पुढे श्री रामेश्वर म्हणून प्रसिद्धीला पावलं.
जमिनी खालून भुयार असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनं हे स्थान अत्यंत सुंदर आहे. आज आम्ही सगळी मित्रमंडळी इथे वनभोजनाचा आनंद घेणार आहोत. तुम्ही अशा ट्रिप काढा, एक्सप्लोअर करा आपला देश. माधव रेकॉर्डिंग नंतर बंद करतो. राघव, तू फार छान बोलतो. थँक्यू पार्थ. दादा, एखाद्या टपरीवर गाडी थांबव की. ओके, नंतर तू चालव, नाहीतर पार्थ चालवेल गाडी. यस, मी चालवेन की. वाटेत खूप छान धबधबे लागले, गर्द झाडी. सगळेजण त्या भुयारांमधनं म्हणजे झाडीच्या भुयारातनं आत जातात, खूप फिरतात, एन्जॉय करतात. नंतर जंगलात जेवण करतात. मस्त चमचमीत झणझणीत जेवण, सोबत कांदा लिंबू. पार्थला हे सगळं नवीन. तो रेंज नसल्यामुळे फक्त व्हिडिओ शूट करत असतो. सगळ्यांच्या मस्त गप्पा गोष्टी चालू असतात. पार्थ, तुला तिखट लागेल म्हणून आईनं तुझ्यासाठी फिक्की बटाट्याची भाजी दिली आहे, सोबत स्वीट डिश म्हणून घरच्या चक्क्याचं श्रीखंड. चैतन्य, हे चक्का काय आहे? अरे पार्थ, चक्का म्हणजे हँकर्ड. श्वेताला सगळं माहिती आहे बरं का, शी इज बेस्ट कुक इन आवर ग्रुप. चैतन्याला आता तिची तारीफसुद्धा ऐकवत नव्हती. तो एकदम शांत झाला. अनिकेतनं डोळ्यांच्या इशाऱ्यानं नचीला गप्प बसायला सांगितलं आणि पार्थने लगेच विषय बदलला. उद्याचं काय प्लॅनिंग? पार्थ, उद्या आपल्याला एका बंगल्यात जायचं आहे. तो बंगला आत्तापर्यंत भूत बंगला म्हणून प्रसिद्ध आहे, तिथे जात नाही कुणी. अरे चैत्या, तो किती दूर आहे रे? अरे माझ्या घरापासून 20-25 मिनिटाच्या अंतरावर. चौकातून पुढे डावीकडे गेलो ना की अजून 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर. रश्मी, तू एकटी डेअरिंग करून तिथेच जात नव्हती ना? अरे पण तू म्हणतोस की कोणाला सांगायचं नाही आहे. बट गाव किती छोटं आहे. आपण जाताना कोणीतरी पाहिलं तर? आणि आपल्याला गाडीनं तर काही जाता येणार नाही, कारण गाडी लगेच दिसून येईल नाही का? हो, पार्थ बरोबर बोलतोय रे चैतन्य. अरे मग आपण पहाटे उठू, चालत जाऊ. ठीक आहे, मग बरोबर कोण कोण येणार आहे? हे मी, नची आणि रश्मी येणार नाही, श्वेतानं सांगितलं. नाही, काय नाही, मी नाही राघवला एकटं सोडून देणार, मी त्याच्याबरोबर जाणार. पार्थ, तू येशील ना? यस यस, बाय ऑल मीन्स मी येणार. म्हणजे मग फक्त श्वेता आणि नची नाही येणार तर? मग एक काम करा ना, चैतन्य म्हणाला. नची, तू आणि श्वेता कुठेतरी दिवसभर फिरून या. काम करा, जाताना आम्हाला ड्रॉप करा, 7-1 वाजता पिकअप करा, म्हणजे असं वाटेल सगळ्यांना की सगळे कारनी बाहेर फिरायला गेलेत. हा प्लॅन परफेक्ट आहे. पण आम्ही कुठे जायचं फिरायला? मी सांगतो तुम्हाला उद्या एक डेस्टिनेशन. ओके, डन झालं सगळं. आता यावर घरी चर्चा काही करू नका. मोबाईल चार्ज ठेवा. आणि चैत्या, तू एखादा झाडू बरोबर ठेव. रश्मी म्हणाली, का रे, तिथे जाऊन झाडलोट करायची आहे का? अगं इतकी वर्ष बंद आहे ते, झाडं जळमटं झाली असतील ना तिथे. रश्मीनी मान डोलवली. रश्मी, तू खरंच हुशार मुलाची निवड केली आहेस हां? श्वेता रश्मीला म्हणाली आणि चैतन्य पटकन म्हणाला, हो, आणि तू सुद्धा. थोडा वेळ पुन्हा शांतता. राघवने सगळ्यांचं वनभोजन करताना फोटोशूट केलं. पुन्हा थोडे फिरायला निघाले जंगलात. राघव आणि पार्थ दोघेच फिरायला निघाले. श्वेता आणि रश्मी दोघी तिथेच बसल्या. अनिकेत जमिनीवर पहुडला होता. चैतन्य आणि नची आजूबाजूला फिरत होते. राघव म्हणाला, पार्थ, एक गोष्ट मला फार खटकते तुला बघून. पार्थनं आश्चर्यानं त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, व्हॉट इज दॅट? अरे तू आल्यापासून कधीच त्या डोरोथीला फोन नाही केला. आमचं तसं ठरलं आहे. आधीपासूनच आम्ही स्पेस जपतो. येथे आठवण पण संयम राखता आला पाहिजे. मला सांग, आधीच्या काळात कुठे होती अशी सुविधा? तरीसुद्धा नाती ठिकायची का नाही? अरे पत्रसुद्धा पाठवली तर 15-15 दिवसांनी पोचायची. मग उत्सुकता असायची ते पत्र वाचायची. तेव्हा पोस्टमनची वाट आपण किती बघायचो नाही का? तेच एक पत्र आठवण आल्यावर परत 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 वाचायचो आपण. वाचताना कधी गालावर हसू तर कधी डोळ्यात हसू. राघव त्याच्याकडे बघत राहिला आणि म्हणाला, तू नक्की टोरंटोला राहतोस ना का भारतात? बघ, जगाच्या पाठीवर मी कुठे असलो तरी संस्कार भारतीय आहेत. मॉम आणि डॅडला म्हणूनच भारतीय मुलगी हवी होती. अरे म्हणून तर मी डोरोथीला हे सगळं शिकावतोय. तिचे वडील भारतीय आहेत, त्यामुळे तिला जमतं ते सगळं लवकर. तेवढ्या चैतन्याने आवाज दिला, राघव, पार्थ, चला. दोघेही परत फिरतात. अनिकेत म्हणाला, चला आता उद्या सकाळी लवकर निघायचं आहे, आपल्याला घरी लवकर पोचायला हवं. त्यामुळे सगळेजण एक सुरात म्हणाले, रश्मी, रात्री नवीन काही पराक्रम करू नकोस ग बाई.
आणि सगळे हसायला लागले, पण मनात प्रत्येकाच्या भीती होतीच. रात्री सगळे जेवून लवकर झोपले. चैतन्याने घरी सांगितलं की आम्ही सकाळी लवकर उठणार आहोत, कारण फिरून झाल्यावर सगळे परत जाणार आहेत. त्यामुळे त्याच्या सांगण्यावर कोणाला संशय नाही आला. फक्त शेखर थोडा उदास झाला, कारण श्वेता जाणार होती म्हणून. आणि चैतन्य विचार करत होता की जर वहिनी त्या बंगलीत गेली नसती तर श्वेता आणि दादा जवळ आलेच नसते. आपणही उद्या जाणार, माहीत नाही परत येऊ का नाही. नाही आलो तरी श्वेता दादाच्या बरोबर सुखात संसार करेल, ते दोघं खुश राहतील. पण वहिनी परत आली तर किती बरं. दादाचं पहिले प्रेम वहिनीवरच होतं, पण बहुतेक एकटेपणामुळे त्याचा संयम श्वेताला पाहून ढासळला. श्वेता गोरीपान, लांबसरक केस, साफेकळी नाक, कमनीय बांधा, उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्स आणि समोरच्याला घायाळ करणारी बोलण्याची मधाळ पद्धत. हे कंप्लीट पॅकेज आहे ना, दादाला अजिबात झेपणार नाही. पण श्वेता त्याच्यावर कशी बोलली काय माहिती. दादाचं शिक्षण नाही झालं, त्याचं वागणं, त्याचं राहणीमान टिपिकल गावाकडचं आहे, नाहीच सांभाळलं जाणार त्याच्याने. हा विचार करता करता चैतन्यालाही झोप लागली. पहाटे 3 वाजता सगळे उठले. चैतन्यानं बाहेर चूल पेटवली. पटापट पोरांनी कुडकुडत बाहेर विहिरीपाशी आंघोळी आटोपून घेतल्या. चैतन्याची आई उठली. तिने सगळ्यांना आल्याचा चहा करून दिला. सगळेजण काकूंना नमस्कार करून निघाले. शेवटी चैतन्यसुद्धा आईच्या पाया पडला. आईने त्याला आशीर्वाद दिला, यशस्वी हो, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. तेवढ्यात पावसाची भुरभुर सुरू झाली. वीज जोरात कडाडली. अगं बाई, आज कसं काय पाऊस? आजकाल असं झाले ना, पोरी मोसम कधी पण बदलतो. आता माणसं बदलतात, आता मोसमाचं काय? वैर पोरा बरोबर बोलला तो. एक काम करा, बरोबर छत्र्या न्या तुमच्या. चैतन्याच्या आईनं 3 छत्र्या आणून दिल्या. सगळे 4 वाजता निघाले सुद्धा. चैतन्यानं नची आणि श्वेताला घाडघर डॅम इथे जायला सांगितलं. 10 मिनिटात नचीनी सगळ्यांना चौकात ड्रॉप केलं आणि ते दोघे कार घेऊन निघाले. श्वेता नचीला पटवत म्हणाली, नची, आपण दोघं बोर नाही होणार का रे, दोघंच असल्यामुळे? नाही, मला नाही होणार. पण मला होईल ना. आपण जर शेखरला, तू वेळी झाली काय? शेखर दादाला कळलं ना बाकीचे त्या हॉन्टेड बंगल्यात गेले तर गडबड होईल. त्याच्या घरचे लोक सगळे गरम होतील आपल्यावर. पहिलंच चैत्या तापलाय तुझ्यावर. काय गं श्वेता, तू त्या शेखरला का गं निवडलं? अगं आपला चैतन्य किती टॅलेंटेड आहे, दिसायला चांगला आहे. हे बघ, शेखर दादा जरी दिसायला चांगला, स्वभावानं चांगला असला तरी शेवटी तो टिपिकल गावाकडे राहणाराच वाटतो. त्याचं बोलणंसुद्धा खेडवळ आहे. तुझ्या घरच्यांना आवडेल का ते? विचार कर नीट. हे बघ, मी विचार केला आहे. मी करून दाखवीन त्याला शहरी. मी त्याचा मेकओव्हर करीन. अगं त्यांनी करू दिला तर ना. तुला सांगतो, मुलं लग्न होईपर्यंत मुलींचं ऐकतात, पण लग्नानंतर त्यांना चूल आणि मूल सांभाळणारी बायको हवी असते. तुला तर आयुष्यभर इथे राहावं लागेल. लक्षात घे, चैत्या आपला ॲम्बिशियस आहे. फॉरेनला सेटल व्हायचं स्वप्न बघतोय तो. तुम्हाला आता डिस्ट्रॅक्ट करू नका. माझं ठरलं आहे. बस, मी काय म्हणते मी त्याला व्यवस्थित समजावून सांगते. तू फक्त होला हो लाव. फक्त काही प्रॉब्लेम नको क्रिएट करूस ग बाई. फोन कर शेखरला तू. डोंट वरी, असं म्हणत ती दूर जाते. शेखरला फोन करते. शेखरला ती काय सांगते माहीत नाही, पण 10 मिनिटात शेखर तयार होऊन तिथे येतो आणि मग ते तिघेही घाडघर डॅमवर जातात. नंतर नची कंटाळतो, कारण तो फक्त ड्रायव्हरचं काम करत असतो. आणि इकडे गावात नीरव शांतता. फक्त ह्यांच्या पायांचे आवाज. चौकात एकच हॅलोजन लाईट. काही मजुरांच्या हातगाड्या उभ्या होत्या. 1-2 कुत्री त्यांना बघून भुंकायला लागली. यांनी चालायचा स्पीड वाढवला, पण चैतन्य म्हणाला, अरे नॉर्मल चाला, नाही तर ती कुत्री मागे लागतील. 1-2 बैलगाड्या उभ्या होत्या. कोणी थंडीत गोधडी घेऊन आडोशाला बसल्या जागी झोपलेलं होतं. पायांचा आवाज जास्त येऊ देऊ नका, चैतन्य हळू आवाजात म्हणाला. प्रत्येकजण छत्री घेऊन तोल सावरत सावरत निघाले. रश्मी कुडकुडत राघवचा घट्ट हात धरून चालत होती. मातीचा रस्ता पाऊस पडत असल्यामुळे स्लिपरी झाला होता. मध्ये मध्ये खाच खळगे पार करत करत ते जायला लागले. पार्थ आणि अनिकेत पुढे चालत होते. चैतन्य थोडा घाबरला होता, कारण जर काही वाईट झालं तर ते सगळं त्याच्या अंगलट येणार ही भीती त्याला वाटत होती. झाडावर उलटं लटकलेलं एक वटवाघूळ त्यांच्याकडे तीक्ष्ण नजरेनं बघत होतं. रस्ता अरुंद होता. तिथून जाताना रश्मी खूप घाबरली. चैतन्य आणि राघवनी तिला मध्ये ठेवलं. तेवढ्याच जवळपास कुठेतरी वीज कोसळली.
ते पुढे पुढे जात होते. लांबून कोल्ह्याची कुईकुई ऐकू आली. सगळ्यांचे धाबेच दाणाडले. पार्थ आणि अनिकेत थांबले मागून हे तिघं येईपर्यंत. चैत्या, तू आवाज ऐकला का रे? हो, पण आपण अशा ठिकाणी होत की आता परत नाही जाऊ शकणार. पुढे चालत राहण्यात शहाणपण आहे. अजून किती लांब आहे ते? अरे फक्त 10 मिनटं. पुढे गेल्यावर उजवीकडे. सकाळी एवढं निसर्गरम्य दिसणारं हे गाव रात्री कथं भयानक दिसतंय. हो, उंच उंच डोंगर, अंधारात काळे शार दिसतात. सकाळी मंजूळ भासणारा नदीचा आवाज, आता ही शांतता चिरतोय, त्यात ती कोल्हे कोई, त्याची वेगळीच भीती. अरे व्याघ्रदर्शन झालं नाही ते मिळवलं समज. चैतन्यामुळे खूप माइंड ब्लोईंग आणि थ्रिलिंग अनुभव मिळतोय बरं का. बट थँक्स टू श्वेता, तिने इन्सिस्ट केलं म्हणून मी आलो, अदरवाईज मी मुंबईतच फिरणार होतो. अनिकेत आणि पार्थ अगदी हळू आवाजात बोलत होते. चैतन्य पुढे गेल्याचा चान्स बघून राघवने रश्मीला एका आडोशाला नेऊन गच्च मिठीत घेतलं. रश्मीची भीती पळाली. तिने त्याला उत्स्फूर्तपणे रिस्पॉन्सही दिला. पण त्यांची तंद्री भंग झाली जेव्हा त्यांनी दुरून येणारा कोल्ह्याचा आवाज ऐकला. ते दोघे तिथनं निघाले. भराभरा पावलं टाकायला लागले. अरे कुठे राहिलात रे? अरे काही नाही, रश्मी घाबरली होती, तिची समजूत घालत होतो. रश्मी लाजली. चैतन्याच्या ते लक्षात आलं. हे बघा, तिथे एकांत बघून संधी साधू नका. आम्ही सोबत होत याचं भान ठेवा. आणि हो, ती हॉन्टेड जागा आहे हे विसरू नका. चैतन्य मिश्किलपणे म्हणाला. अनिकेत आणि पार्थ उजवीकडे वळून आत गेले. मागोमाग चैतन्य, नंतर मग राघव आणि रश्मी. आजूबाजूला डोंगर, खूप दाट झाडी, त्यात दुमजली बंगला. इंग्रजांच्या काळातलं मजबूत बांधकाम, त्यामुळे आजसुद्धा तो जसाच्या तसा. वर्षानुवर्षे इकडे कोणी फिरकत नसल्याची ग्वाही देत उभा असलेला तो हॉन्टेड बंगला. राघव पुढे पुढे जायला लागला, पण रश्मी थबकली, जाग्यावर उभी राहिली. तिच्या डोळ्यांवर तिचा विश्वास बसत नव्हता. कडकडीत थंडीमध्ये ती घामाघूम झाली होती. बंगल्याच्या खिडकीतनं एक लहानशी मुलगी दोन्ही हात बाहेर काढून आई आई असं ओरडत होती. रश्मीने कानांवर हात ठेवले आणि ते जाग्यावर कोसळली. राघव आणि चैतन्याने आवाजानं मागं वळून बघितलं. ते धावत रश्मीजवळ गेले. राघवने तिला उचललं, वाड्याच्या व्हरांड्यापाशी नेलं. तेवढ्यात अचानक एक बाई कंदील घेऊन त्यांच्या मागे उभी राहिली. तिने विचारलं, काय झालं? अचानक स्त्रीच्या आवाजानं ते घाबरले. त्यांनी वळून न बघता विचारलं, कोण आहे? त्यांचं अवसान गळालं होतं. पार्थ आणि अनिकेत आत गेलेले. काय झालं म्हणून तेही पाहायला बाहेर आले. पार्थनी त्या बाईकडे बघून विचारलं, तुम्ही कोण आणि या भूत बंगल्यात काय करताय? मी सुमन, या बंगल्यात राहतीये. आणि मी या बंगल्यात राहतीये म्हणून मी माझी आबरू वाचवू शकतीये. सुमन हे नाव ऐकलं चैतन्य मागे वळाला आणि म्हणाला, अरे वहिनी तू? चैत्या? चैत्या कसा आहेस रे तू? खोल गेलेल्या तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. पार्थनी रश्मीच्या तोंडावर पाणी मारलं. रश्मीला शुद्ध आली. ती लगबगीनं उठून उभी राहिली. राघव, राघव, हाच तो वाडा आहे. हाच वाडा आहे जो माझ्या स्वप्नात सारखा सारखा येत असतो. आणि ती वर खिडकी आहे ना, तिथून एक मुलगी आई आई करत रडत असते. ए पोरी, माझ्याशिवाय इथे कोणी राहत नाही. तुला पडलेली बघितलं आणि मी इथे आली आहे. वहिनी, वहिनी तू घरी का नाही का आली? आले होते मी घरी, पण तुझ्या दादांनी मला हाकलून दिलं. मला शिकायचं होतं. मी पहिल्या रात्री तुझ्या दादाला सांगितलं, पण त्यांनी मला साफ नाही म्हणून सांगितलं. मग मी घरी जायला निघाले. गावातल्या माझ्या वर्गातल्या एका मुलाच्या मदतीनं मी घर सोडायचं ठरवलं शिक्षणासाठी. त्यांनी मला दगा दिला. इकडे तुझ्या दादांनी मला आणि त्या मुलाला बदनाम करून टाकलं. मी जाब विचारायला परत आले तेव्हा तुझ्या दादानं माझ्याशी गोड बोलून हक्क दाखवून फायदा घेणं सुरू केलं. पण हे सगळं तो लपून छपून करायचा, कारण त्याला जगासमोर स्वतःची खोटी प्रतिमा जपायची होती. मग मी शेवटी कंटाळून इथे आले. सगळ्यांना धक्का बसला. चैतन्याला हे सत्य ऐकवत नव्हतं. तो म्हणाला, नाही खोटं सांगतेस तू सगळं. तू खोटं बोलतेस वहिनी. मला तुला वहिनी म्हणायची सुद्धा लाज वाटतेय. सुमनला राग आला. ती छदमी हसली आणि म्हणाली, तुझ्या दादाने स्वतःची प्रतिमा चांगली जपली आहे. असू दे, काही हरकत नाही. मी जशी जगत आली आहे तशी जगत राहीन.
फक्त एक विनंती करते की जगाला कळू देऊ नकोस, नाहीतर अनाथ बाईवर लोकांची वाईट नजर असते, लोक फायदा घेतात तिचा. हात जोडून ती निघून गेली, हातातला कंदील तिथेच सोडून. रश्मी तोच कंदील घेऊन तिच्या मागे गेली, वाड्याच्या मागच्या बाजूला. वहिनी, अहो वहिनी अशा हाका मारत ती निघाली. पुढे गेल्यावर ती स्तब्ध उभी राहिली. कंदिलाच्या उजेडात समोर ती लहानगी मुलगी तिच्याकडे बघत हसत होती. ती मुलगी परत बंगल्यात गेली, अदृश्य झाली. रश्मी तर अनामिक शक्तीनं भारावल्या गेल्यामुळे तिच्यात भीती उरलीच नव्हती. सगळे तिच्या मागे गेले. रश्मी म्हणाली, राघव, ती मुलगी बंगल्यात गेली आहे, चल तिला सोडवावं लागेल. सुमनला विसरून सगळेजण आता त्या मुलीच्या शोधात निघाले. बंगला मोठा होता. रडण्याचा आवाज आता सगळ्यांना यायला लागला. पार्थनं बंगल्याचं मागचं दार लावलं. चैतन्याची विकेटच पडली होती. पहिली त्याच्या दादाबद्दल ऐकून आणि मग तो आवाज ऐकून. अहो राघव, तू फ्रंट डोअर बंद कर. अरे पण का? अरे कारण गावातल्या लोकांना संशय नको चैत्य. रडायचा आवाज कुठनं येतोय हे कोणाच्याही लक्षात येत नाही. बाहेर अवकाळी पाऊस, विजेचा गडगडाट सुरूच आहे. अहो आपण चौघे वेगवेगळ्या दिशेला शोधूया. नाही नाही, मी एकटा नाही जात. तिकडे बघ किती अंधार आहे. पार्थ, तू, मी आणि चैत्या तिकडे जाऊ. राघव, रश्मी इकडच्या रूम बघतील. आपल्याकडे कंदील एकच आहे आणि बाहेर पावसामुळे अंधारून आलं आहे. अरे वहिनीचं भूत तर नसेल ना आपल्याला घाबरवत? बघ ना, आता बांगड्यांची किणकिण ऐकायला येते. अरे पण त्या जिवंत आहेत ना. कशावरनं म्हणतोयस तू? अरे कारण त्या म्हणाल्या ना, मी जशी जगत आली आहे तशी इथनं पुढे जगीन. ओ ठीक आहे, आता आवाज करू नका, आवाज करू नका. तेवढ्यात एक वटवाघूळ स्वैर फिरायला लागलं. त्याचे 1-2 फटके बसले चैतन्याला. त्या खोलीच्या भिंतीवर एक वाघाचं मुंडकं टांगलेलं होतं. पार्थनी टॉर्च मारताच त्या वाघाचे डोळे चमकले. क्षणात असं वाटलं की आता आपला फडशा पाडायला तो वाघ येईल. अनिकेत भीतीनं किंचाळला. ते बघून चैतन्यसुद्धा ओरडला. पार्थ त्यांना गप बसा असं खुणेनी सांगत होता. दुसरीकडे रश्मी आणि राघव मोबाईलच्या उजेडात बघत होते. एक पाल सळसळत राघवच्या पायावर चढली. तो भीतीनं ओरडला. त्यांनी पॅन्ट झटकली. पाल वळवळत खाली पडली. राघवनं पॅन्ट फोल्ड करत टाईट केली. रश्मीला मात्र हसायला आलं. राघवनं हसू नको असं म्हणत तिचं तोंड दाबलं, तरी तिला हसू काही आवरेना. थांब असं म्हणत राघवनी तिला जवळ ओढली. चुंबनांचा वर्षाव केला. अनपेक्षित प्रकारानं रश्मी भांबावली, ओरडली. त्यांनी तिला मिठीत घेतलं. मग तिचाही संयम सुटला. राघव तिला उचलून आत जायला लागला. त्यांना हॉन्टेड बंगल्याचा विसर पडला का भूल पडली माहीत नाही, पण 1-2 तास त्यांचा वेळ कसा गेला तेच त्यांना कळालं नाही. रश्मी भानावर आली तेव्हा ती जमिनीवर पडलेली होती. तिचं लक्ष खिडकीजवळ गेलं. तिथे राघव उभा होता. तिला खिडकीच्या काचेवर हात दिसला. ती ओरडली. राघवनं वळून तिच्याकडे बघितलं. तिने खुणेनं सांगितलं. राघवने खिडकी उघडून बघितलं तर बाहेर कोणी नव्हतं, पण जाताना एका बाईची पाठमोरी आकृती त्याला दिसली. ती चैतन्याची वहिनी असेल, चल आपण बाहेर जाऊया, राघव तिला म्हणाला. पण बाहेर जाताना एक अनामिक शक्ती रश्मीला खेचायला लागली. रश्मी ओरडायला लागली. राघव सर्व शक्तीने तिला सोडवायचा प्रयत्न करत होता. तिच्या शरीरावर ओरखडे पडत होते. रक्त वाहायला लागलं. तरीही राघव प्रयत्न करत होता. त्यांच्या आवाजानं चैतन्य आला. तो सुद्धा तिला सोडवायचा प्रयत्न करायला लागला. रश्मी तर सुटली, पण चैतन्य फसला. तो खोलीत खेचला गेला आणि जोरात दार लागलं. तो ओरडायला लागला, मला सोडा, मला सोडा. पण हळूहळू त्याचा आवाज मंदावत गेला. पार्थ, अनिकेत धावत आले. ते सुद्धा दारावर थापा मारत होते. शेवटी त्यांना दार तोडण्यात यश आलं. चैतन्य बेशुद्ध पडला होता. त्याचे कपडे फाटले होते. त्याच्या सर्वांगावर चट्टे पडले होते. त्यांनी त्याला बाहेर आणलं. सगळे घाबरले होते. हा नक्की भूत बंगला यात शंकाच नव्हती. मला वाटतं राघव, आपण परत जायला हवं. अरे कोणाचा जीव गेला तर? अरे पण चैतन्याची वहिनी राहते ना इथे, तिला तर उलटं सेफ वाटतं इथं, रश्मी म्हणाली. बघ, तू आणि चैतन्य समोर दिवाणावर बसा. पार्थ, तू मगाशी काय ठोकत होतास? अरे ती हॉलमध्ये जी भिंत दिसते ना, ती भिंत माझ्या मते पोकळ आहे. त्या भिंतीच्या पलीकडे नक्कीच काहीतरी आहे. ते सगळे बाहेर आले. रडण्याचा आवाज वाढला.
बाहेर आल्यावर हॉलमधल्या भिंतीवर पार्थ आणि राघव तिथल्या लोखंडी मूर्त्यांनी प्रहार करायला लागले. भिंत मजबूत नव्हती. साधी मातीनं बनवलेली ती भिंत क्षणार्धात कोसळली. त्यामुळे आता मुलीच्या रडण्याचा आवाज वाढला. आत असलेली कबुतरं सैरभैर झाली, उडायला लागली. रश्मी घाबरली. बघ, भिंतीच्या पलीकडे काहीतरी दिसतंय त्या भिंतीच्या पलीकडे. आपण अजून थोडी फोडूयात ते भिंत. काहीतरी आहे भिंतीच्या पलीकडे. त्यांनी भराभरा भिंत तोडायला सुरुवात केली आणि त्यांना दिसलं भिंतीच्या पलीकडे काय आहे ते. श्रोते हो, हा होता भाग 5. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.